आजच्या ब्लॉगची सुरुवात गाडी ढकलण्यापासून झाली. आमच्या गाडीची निघाली होती चैन आणि आम्ही एका माणसाचं ऐकलं. तो बोलला की गॅरेज जवळ आहे, पण आम्ही त्याचं ऐकून खूप मोठा स्टुपिडपणा केला. गॅरेजच नाही मिळालं. आम्ही खूप मोठा गोलचक्कर मारला. गोलचक्कर मारल्यानंतर आम्हाला फायनली गॅरेज मिळालं आणि आम्ही चैन लावून निघालो. आम्ही गेलो होतो गावात संक्रांतीसाठी शॉपिंग करण्यासाठी, पण मला काही साडी आवडली नाही कारण संक्रांतीनिमित्त पण ब्लॅकमध्ये नवीन काही कलेक्शन नव्हतं. मग त्यानंतर आम्ही गेलो क्लासवर आणि विकीने घेतला 17 न्यू आयफोन आणि मनीषचा होता बड्डे. सो बड्डे सेलिब्रेशनसाठी आम्ही गेलो होतो क्लासवर. आणि बड्डे बॉय बघा, बड्डे बॉयच्याच अंगात आले. गाईच कोणता पण फंक्शन असलं ना, आम्हाला थोडंसं डान्स केल्याशिवाय असं वाटत नाही की फंक्शन सक्सेसफुल झालं म्हणून. सो आम्ही सगळ्यांनी गाणं लावलं आणि डान्स केला. सो डबल सेलिब्रेशन होतं, आयफोनचं पण आणि मनीषचा बड्डेचं पण. त्याने पार्टी नाही दिली ती गोष्ट वेगळी आहे, बट इट्स ओके. बघूया, जेव्हा पार्टी देईल तेव्हा मी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगेल. आणि मग बघा, सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आम्ही सगळ्यांनी खूप डान्स केला. राहुलला नाचता येत नाही, पण तो शिकतोय बिचारा नाचायला. नाचता येत नाही म्हणजे त्याला असं फ्री डान्स करता येत नाही. बाकी डान्सर तो एकदम भारी आहे, पण त्याला असं हे राजसारखं उड्या मारता येत नाही, आमच्यासारखं उड्या मारता येत नाही. सो तो शिकला आहे आणि बघा तो कसं उड्या मारतो आहे. त्यानंतर मग आम्ही खूप एन्जॉय केला, मस्ती वगैरे केली. आणि हा बड्डे बॉय बघा, बड्डे बॉयच्या पण अंगात आलं. आणि सगळ्यात जास्त अंगात राजच्या येतं. गाणं लागलं की त्याला काय होतं काय माहिती, तो एकदम अनस्टॉपेबल होऊन जातो. एकदम लिमिट सोडून डान्स करतो आणि भारी पण वाटतं. सो मी पण थोडासा डान्स केला. आणि ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.